राज्यभरातील लोकशाहीला नवसंजीवनी देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल आता वाजू लागला आहे। आगामी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असून राज्य निवडणूक आयोगाने यासाठी पावले उचलली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक 10 जुलै रोजी घेण्यात येणार असून निवडणुकीपूर्व स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। राज्यातील सर्व राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता सज्ज होत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थापनाकरिता हालचाली सुरू केल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे। मुंबई शहर आणि उपनगर वगळून इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व स्थिती, मतदार यादी, मतदान केंद्रांची आखणी यंत्रणा, मनुष्यबळ यांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आलाय। या बैठकीचा उद्देश म्हणजे नियोजनबद्ध निवडणूक, पारदर्शक प्रक्रिया, योग्य वेळेत निवडणूक यंत्रणेची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे। या निवडणुकांमध्ये 32 जिल्हा परिषद, 336 पंचायत समित्या, 248 नगर परिषदा, 42 नगर पंचायती आणि 29 महानगरपालिका यांचा समावेश आहे। मात्र सध्या बैठकीत महानगरपालिका वगळून इतर संस्थांच्या निवडणुकांवर भर दिला जाणार आहे। आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जुलैपर्यंत आवश्यक माहिती PDF फॉर्मॅटमध्ये आयोगास ईमेलने पाठवावे। या बैठकीला स्वतः राज्य निवडणूक आयुक्त अध्यक्षता करणार असून उपायुक्त राजेंद्र पाटील यांच्या सहीने विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहेत। ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच लोकशाहीचा खरा पाया। या निवडणुकींची तयारी, नियोजन आणि पारदर्शकता यावरच जनतेचा विश्वास आणि विकासाची दिशा ठरणार आहे। आता या बैठकीतून काय धोरणात्मक निर्णय घेतले जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।